मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही मे महिन्याचा हप्ता येणे प्रलंबित आहे, तर त्याच्यामध्ये आता जून महिन्याचा पहिला आठवडा संपून जवळपास 10 तारीख संपत आलेली आहे. तरी सुद्धा मे महिन्याचा हप्त्याचं वाटप अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाही. आणि अशा स्थितीमध्ये सातत्यानं जे काही सोशल मीडियावर ज्या काही बातम्या येत आहेत, तर SMS आले, आज पैसे जमा झाले, GR आला, या बँकेत जमा झाले, त्या 12 जिल्ह्यात झाले. अशा बऱ्याच चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या सातत्याने येत असतात. गावखेड्यात राहणाऱ्या महिला ह्या ग्रामीण भागातील असतात, अशिक्षित असतात, अडाणी असतात. आणि मग ह्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपताना दिवसभरातून 4-6 वेळेस हा मोबाईल चालत असतात, की लाडक्या बहिणीच्या संदर्भात नेमकी नवीन अपडेट काय आलेली आहे याची माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि त्यांचा मग कुठेतरी भ्रमनिरास होतो, की लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले, अर्ध्या तासापूर्वी जमा झाले, SMS आले, या बँकेत जमा झाले, त्या 12 जिल्ह्यात झाले. आणि मग यांना कुठेतरी ते खरं वाटायला लागतं. आणि मग काय होतं, की मग कामधंदे सोडून, हातातले कामं सोडून मग ह्या कुठेतरी त्या ऑनलाईन सेंटरवर किंवा त्या ग्राहक सेवा केंद्रावर जातात. तिथं चेक करतात. तिथं बऱ्याचदा सर्व्हरचा इश्यू असते, अर्धा तास, 1-1 तास थांबावं लागतं. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या खात्यामध्ये काहीच नसतं, 12-13 रुपये बॅलन्स असतं. आणि मग पुन्हा पदरामध्ये निराशा घेऊन येत असतात. आणि मग पुन्हा त्या याला त्याला शेजारनी पाजारणीला विचारतात, की तुझे पैसे आले का, तुझे पैसे आले का. आणि मग याच्यामध्ये बऱ्याचदा सरकारकडून असं होतं, की सरकारकडून जे आकडा सांगितलेला आहे, की जसं आता कर्जमाफीच्या संदर्भात सरकार म्हणतोय की 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र याच्यामध्ये जी काही प्रत्यक्षात आकडेवारी आहे, तर ती 17 लाखाच्या वर नाही, कारण सरकार खोटारडं आहे. हे अनेक वेळा यापूर्वी सिद्ध झालेलं आहे. सरकार लबाड आहे. सरकार जरी सांगत असलं, की 1,77,00,000 बहिणी ह्या नियमितसाठी पात्र ठरलेल्या आहेत, मात्र गावखेड्यामध्ये पात्र असूनही बऱ्याचदा 10 बहिणीच्या खात्याला पैसे येणं अपेक्षित असतं. तर त्यावेळेस 7 जणीच्या किंवा 6 जणीच्या खात्याला ते पैसे जमा होतात. मग त्या बाकीच्या 4 जणींना हे वाटतं, की आपला कुठेतरी हप्ता चुकीमुळं, KYC बरोबर न झाल्यामुळं बंद झाला असावा. किंवा बऱ्याचदा त्यांची समजूत अशी होते, किंवा आत्ता नाही आले तर 8 दिवसांनी येतील, 15 दिवसांनी येतील, किंवा पुढच्या महिन्यात येतील, किंवा एकदम 3,000 येतील. हे असं सगळी भुलवाभुली, फसवाफसवी सुरू आहे. तर अशा स्थितीमध्ये दरवेळेस असा कुठला GR निघत नसतो. आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी काही सातत्यानं मागणी समोर येत आहे लाडक्या बहिणीकडून, तर ती सरकारपर्यंत आमचा तुमचा आवाज पोहोचत नाही. परंतु ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, तर त्यांनी सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा लाडक्या बहिणीला जर तुम्हाला द्यायचं असेल, तर त्यांचा प्रत्येक महिन्याचा जो काही हप्ता असेल 1,500 रुपये, तर तो दर महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला तो त्यांच्या खात्याला जमा केला पाहिजे. मग 5 तारीख किंवा 5 ते 10 तारखेच्या दरम्यान, मग कधी 7 तारखेला जमा होईल, कधी 9 तारखेला जमा होईल, कधी 10 तारखेला, परंतु 10 तारीख ही शेवटची असली पाहिजे. बऱ्याचदा मग याच्यामुळे काय होईल, की एकतर सरकारला बी आपण काहीतरी देत असल्याचं समाधान मिळेल, पुण्य त्यांना लागेल. आणि या लाडक्या बहिणीला पण त्यांची कुठेतरी फसवणूक होणार नाही. मात्र हे सरकार नावाची व्यवस्था तुमचं आमचं सगळ्यांचं शोषण करत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.